पात्र केलं जातं? नाही बघा, हे सुरुवातीला या महिलांना पात्र करत असताना लाडकी बहीण योजना आणताना कुठेही अटी शर्ती नव्हत्या. एका कुटुंबातील 3 असतील तरी त्या 3ही महिलांना ती मदत मिळत होती. याचा अर्थ असा होता की त्यावेळेस मतं पाहिजे होती आणि मतांचं काम झालं, मतं मिळाली आणि आता त्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम सुरू झालेलं आहे. तुम्हाला त्यावेळेस अटी शर्ती घालता आल्या नाही. ज्यावेळेस तुम्हाला ही योजना लागू केली, केवळ मतं मिळवून सत्ता मिळवायची होती म्हणून तुम्ही हे सगळं केलं आणि आज 92 लाख महिलांना तुम्ही वाऱ्यावर सोडताय, त्यांना त्या योजनेतून बाद करताय. ही महिला उद्या मतांसाठी दरवाजात गेल्यानंतर तुमचं स्वागत हातात काय घेऊन करेल हे येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेल. असाच प्रकार आता जेनजीच्या बाबतीत पण होताना दिसतोय. चंद्रकांत पाटलांचं जे काही खातं आहे त्या विभागाकडून जेनजीसाठी 2000 रुपये जे आहेत तर ते शिष्यवृत्तीच्या रूपात असा देण्याचा एक प्रस्ताव आहे. परत मुख्यमंत्री शिष्यवृत्ती योजना आहे, त्या माध्यमातून देखील बीजेपी या जेनजीला किंवा तरुणाईला आकर्षित करण्याचा प्रयत्न करते. केंद्रीय मंत्र्यांना पण या जेनजींसोबत संवाद साधायला सांगण्यात आला. असं आहे की आता हे कुठल्या महाविद्यालयात पाठवू देत, कुठेही पाठवू देत, काय सांगणार आहे ते. मला आमच्याकडे गडचिरोलीला गोंडवाना विद्यापीठ आहे. त्या गोंडवाना विद्यापीठामध्ये कुठला अभ्यासक्रम सुरू करावा? ज्योतिषशास्त्र. याचा अर्थ काय? तुम्ही ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करा आणि मग तुम्ही हात बघून सांगा, भविष्य बघून सांगा. तुमच्या मागे शनी कोपला आहे, तुमच्या मागे राहू लागला आहे आणि चंद्राची अवदशा आहे हे सांगायसाठी जातील आणि सांगतील तुम्ही आमच्यामध्ये या, भाजपमध्ये आम्हाला मदत करा, तुमचा शनीचा कोप नष्ट करू, तुमची चंद्राची म्हणजे काही छाया असेल ती नष्ट करू, हे सांगायला जातील. वाट बघत आहे जनजी. हे काय संपूर्ण आयुष्य त्यांचं उद्ध्वस्त केलं, शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली आणि आता 2000 रुपये देऊन जनजीला फिरवण्याचं काम होत असेल तर जनजी एवढा सक्षम आहे, त्याची बुद्धी एवढी शार्प आहे की चोर कोण साव कोण हे त्याला कळत आहे. त्यांचा विश्वास आता राहिलेला नाही. तुम्ही धर्माने बांधू शकत नाही, तुम्ही विचाराने त्यांना बांधू शकत नाही. कारण मंदिरात चोरी करणारी मंडळी, राम मंदिर लुटणारी मंडळी त्या जनजीकडे जाऊन काय सांगतील? जे ज्योतिषशास्त्रांचा अभ्यासक्रम आणणारी मंडळी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.